नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं खानदेशी पद्धतीने झणझणीत चिकन रेसिपी करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी ट्राय तर करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला मी साईडला चिकन धुवून ठेवलेलं होतं। आता लगेचच आपल्याला चिकन सूप करायचं आहे। त्यासाठी गॅसवर कुकर ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकायचं आणि 2 हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची थोडी कट करून घ्यायची, नंतर टाकायची आणि आलं लसूण पेस्ट टाकायची, ते परतवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। आता कांदा, मिरची, आलं लसूण हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये दालचिनीचा छोटासा तुकडा टाकायचा आहे। दालचिनी टाकल्याने सूपला छान टेस्ट येते। आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि नंतर हळद टाकायची आहे। एक छोटासा चमचा मी हळद टाकलेली आहे। लगेचच त्यामध्ये धना पावडर 1 चमचा टाकायची। आता धना पावडर टाकल्याने खूप छान सूप होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घट्ट सूप होते। आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं, 3 ते 4 मिनिटं आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। आणि आता बघा, साईडला मी चिकन धुवून ठेवलेलं होतं। आता लगेचच आपल्याला हे चिकन कुकरमध्ये टाकायचं आहे। आता बघा, छान मसाला झालेला आहे। आता लगेचच त्यामध्ये धुवून ठेवलेलं चिकन टाकायचं। आता सगळं चिकन टाकून द्यायचं आणि मिक्स करायचं आहे। आणि बघा, लहान मुलांसाठी जर तुम्ही चिकन सूप करत असाल ना, तर अशा पद्धतीने एकदा सूप करून बघा, लहान मुलं आवडीने पितील। आता बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी जाड मिठाचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे नसेल तर बारीक मीठही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण जाड मीठ टाकल्याने खूप छान टेस्ट येते। आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। कुकरचं झाकण अजिबात लावायचं नाही। एक मोठं ताट ठेवायचं आहे आणि जेवढं सूपसाठी पाणी लागत असेल ना, तेवढं पाणी आपल्याला या ताटावर टाकायचं आहे। म्हणजे पाणीसुद्धा तापेल आणि चिकनसुद्धा व्यवस्थित होईल। आणि इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। त्यासाठी काय करायचं, ताटावरती पाणी ठेवायचं आणि आता पाणी छान तापलेलं आहे आणि खाली बघा, चिकनलासुद्धा पाणी सुटलेलं आहे। आता हे गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता जेवढं पाणी लागत असेल ना, तेवढं पाणी गरमच टाकायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता छान खडखडून 5 ते 10 मिनिटं उकळी येऊ द्यायची आणि नंतर कुकरला झाकण लावायचं आहे। आता इथं मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। आता चिकन शिजत आहे, तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा आणि त्यावरती लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। आता मिरची भाजताना यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मिरची व्यवस्थित भाजली जाते। आणि आता बघा, छान मिरची भाजून झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि लगेचच त्याच तव्यावरती आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा भाजत असताना सुद्धा आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। आता यावर चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकता तुम्ही। आता बघा, छान कांद्याचा कलर बदलेपर्यंत होऊ द्यायचा आहे, जास्तही काळा होऊ द्यायचा नाही, कारण आपल्याला लाल मसाला करायचा आहे, काळा मसाला करायचा नाही। त्यासाठी काय करायचं, कांद्याचा थोडासा रंग बदलला की लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता कांदा छान भाजून झालेला आहे। आता त्याच तव्यावरती आपल्याला खोबरं टाकायचं आहे। आता खोबऱ्याचे छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि ते टाकायचं आणि नंतर खडा मसाला टाकायचा आहे। यामध्ये दालचिनी, लवंग, मिरे आणि चक्रफूल अशा प्रकारे तुम्ही टाकून घेऊ शकतात। आता इथं मी घरगुती गरम मसाला किंवा गरम मसाला अजिबात वापरणार नाही, खडा मसालाच वापरणार आहे। त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने खडा मसाला वापरून सुद्धा भाजी करू शकतात। आता यावरती 1 चमचा खसखस टाकायची आणि मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा आहे। आता एका छोट्या प्लेटमध्ये हा पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे। आता मसाला थोडा थंड होऊ द्यायचा आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। अगोदर आपल्याला खडा मसाला, खोबरं आणि मिरच्या हे थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं आहे, कारण पाणी टाकल्यावरती मिरची व्यवस्थित बारीक होत नाही। त्यासाठी काय करायचं, अगोदर अशा पद्धतीने थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये 1 इंच आलं आणि लसूण टाकायचं आणि आता अजून आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसूणचे मोठे मोठे तुकडे राहतात ना, ते राहणार नाही। अगोदर थोडं फिरवून घ्यायचं, नंतर भाजलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने छान मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता लगेचच बघा, मी कुकरसुद्धा तुम्हाला उघडून दाखवते। चिकन मस्त असं शिजून तयार झालेलं आहे आणि सूपही तुम्ही बघू शकता, छान झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी? एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता चिकन शिजून तयार आहे। आता भाजीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं, तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे आणि नंतर तेजपत्ता टाकायचा आहे। इथं 2 ते 3 तेजपत्ता टाकायचे आणि नंतर
बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आहे। आता मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटं हा मसाला मंद आचेवरती होऊ द्यायचा आहे। जेवढा मसाला तुम्ही मंद आचेवरती होऊ दिला ना तेवढं भाजीला तेल खूप छान येतं। आणि आता बघा इथे लगेचच आपल्याला 2 चमचे धना पावडर टाकायची आहे। नंतर अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद जर टाकायची नसेल ना तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल, कारण की सूपमध्ये हळद आहे, पण मी इथं चिमूटभर हळदसुद्धा टाकलेली आहे। नंतर क्रश करून घ्यायची आणि कस्तुरी मेथी टाकायची आहे। कस्तुरी मेथी टाकल्याने खूप छान टेस्ट येते। तर बघा व्यवस्थित मिक्स करायचं आणि मंद आचेवरती हा मसाला होऊ द्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान होऊ द्यायचा आहे। आणि आता बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे। आता त्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन टाकायचं। आता चिकनचे मी थोडेच पीस टाकलेले आहे, कारण हे पीस आपल्याला मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहे। आणि आता बघा इथं लागेल ना तेवढंच आपल्याला सूप टाकायचं आहे। इथं पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, अगदी सुपामध्येच ही भाजी तयार केलेली आहे। जास्त सूपही टाकायचं नाही, जेवढं लागत असेल ना तेवढंच टाकायचं। आता जे राहिलेले पीसेस होते आणि थोडंसं सूप होतं ना ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही चिकनची भाजी किंवा मटनची भाजी करत असाल ना तर ते सूपमध्येच करून बघा, खूप छान चव लागते। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथं थोडंसं मीठ टाकायचं आहे। लक्षात असू द्यायचं की ही भाजी पूर्ण सूपमध्येच केलेली आहे आणि सूपमध्ये मीठ आहे, तर त्यासाठी इथं मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान खडखडून उकळी येऊ द्यायची आणि मंद आचेवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटं ही भाजी होऊ द्यायची आहे। आता गॅसच्या खाली भाजी उतरवून घ्यायची आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। आता तुम्ही भाजी बघू शकतात, रंगही बघू शकतात किती भारी आलेला आहे आणि खानदेशी पद्धतीने झणझणीत अशी चिकन रेसिपी तयार झालेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि जेव्हा तुम्ही लहान मुलांसाठी जर चिकनचं किंवा मटनचं सूप करत असाल ना तर त्यामध्ये आलं लसूण आणि 1 मिरचीची पेस्ट नक्की टाका, म्हणजे सूप आणि भाजी खूप छान होते। आणि दुसरं म्हणजे चिकन किंवा मटन रेसिपी किंवा भाजी करत असाल ना तर त्यामध्ये जाड मीठच वापरून बघा, खूप छान चव येते।